आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. फेरीवाल्यांना सूक्ष्म कर्ज पुरवठ्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सिडबी आणि केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार. राज्यातला कोविड-19 रुग्णवाढीचा वेग कमी, रुग्ण बरे होण्याचा दर 50.49%. राज्यातल्या उद्योगांमध्ये उपलब्ध रोजगार संधींची माहिती देण्याच्या उद्देशानं संकेतस्थळाची निर्मिती. आणि अमरावती जिल्ह्यात बचत गटांद्वारे सुमारे 47,000 मास्कची विक्री करण्यात आली. फेरीवाल्यांना सूक्ष्म कर्ज पुरवठ्याची सोय उपलब्ध करून देणाऱ्या पंतप्रधान स्वनिधी अर्थात फेरीवाल्यांसाठी पंतप्रधान आत्मनिर्भर निधी या योजनेची अंमलबजावणी करणारी बँक म्हणून सिडबी अर्थात स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाला नियुक्त करण्यासाठी आज केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि सिडबी यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं संयुक्त सचिव संजय कुमार आणि सिडबीचे उपव्यवस्थापकीय संचालक व्ही सत्य वेंकटा राव यांनी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या सामंजस्य करारानुसार केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सिडबी पंतप्रधान स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करेल. कर्जाचा पुरवठा करणाऱ्या संस्थांना सीजीटीएमएसई अर्थात सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या कर्ज हमी निधी विश्वस्तांच्या माध्यमातून कर्जाच्या हमीचं व्यवस्थापनही सिडबी करणार आहे. शहरी स्थानिक संस्था, पतपुरवठा संस्था, डिजिटल पेमेंट एग्रीगेटर्स आणि इतर संबंधित यांच्यात संपर्क राखण्यासाठी आणि माहितीची देवाणघेवाण सुरू ठेवण्यासाठी सर्व प्रक्रियांचं दस्तावेज राखणं आणि इतर कामांसाठी एक पोर्टल आणि ॲपच्या माध्यमातून सर्वांना उपयुक्त ठरेल असा एकात्मिक माहिती तंत्रज्ञान मंच ही बँक विकसित करणार आहे. भारत चीन सीमा भागातल्या तणावाच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 15 पेक्षा जास्त राजकीय पक्षांचे अध्यक्ष या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले आहेत. भारत चीन नियंत्रण रेषेवर चीनी सैनिकांनी नुकत्याच केलेल्या हल्ल्यात 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. याच पार्श्वभूमीवर या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या गरीब कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटन करण्यात येत आहे. ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांचं राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीनं राबवण्यात येणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या योजनेचं उद्घाटन करण्यात येईल. या वर्षाअखेरपर्यंत कोविड-19 वर लस उपलब्ध होण्याच्या शक्यतेबाबत जागतिक आरोग्य संघटना आशादायी असल्याचं संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. सुमारे 10 जणांवर याच्या यशस्वी चाचण्या सुरू असून त्यातल्या 3 चाचणीच्या तिसऱ्या आव्हानात्मक टप्प्यात यशस्वीरित्या प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं. वर्षाअखेरपर्यंत सुमारे 2 अब्ज एवढी कोविड-19 लसींची मात्रा उपलब्ध होऊन ती गरजू रुग्णांसाठी वापरता येऊ शकेल अशी आशा स्वामीनाथन यांनी व्यक्त केली. येत्या रविवारी 21 जून रोजी 6वा आंतरराष्ट्रीय योग दिवस असून कोविड-19 या आजाराच्या देशभरात झालेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करून तो स्वतःच्या घरीच साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यात कोविड-19 रुग्णवाढीचा वेग कमी होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सुमारे 26 दिवसांवर गेला आहे, तर त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचा दर 50.49% एवढा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात काल 1,672 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. त्यामुळे राज्यातल्या कोरोनामुक्तांची एकूण संख्या आता 60,838 झाली आहे. दरम्यान राज्यभरात काल 3,752 नवे कोरोनाबाधित रुग्णही आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,20,504 इतकी झाली आहे. त्यापैकी सध्या 53,901 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल 100 रुग्ण दगावल्यानं आजपर्यंत या आजारानं मरण पावलेल्यांची संख्या 5,751 झाली आहे. नागपुरात आज नव्या 18 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून रुग्णांची एकूण संख्या आता 1,152 झाली आहे. 767 जण उपचारानंतर बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, तर 367 जणांवर प्रत्यक्षात उपचार सुरू आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. अधिक सविस्तर बातम्यांकरिता आपण आमच्या www.newsonair.com या संकेतस्थळावर भेट देऊ शकता. तसंच आपली प्रतिक्रिया आम्हाला responseairnewsnagpur@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. राज्यातल्या उद्योगांमधील उपलब्ध रोजगार संधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातल्या कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. त्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलं आहे. बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी करणं आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखाद्या उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना नोकरीची संधी मिळू शकते. विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी रिक्त पदांच्या जाहिराती या टॅबद्वारे माहिती मिळू शकेल. शासकीय तसंच खासगी अधिसूचित रिक्त पदांची माहिती, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणं, राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणं, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होणं या गोष्टीही या संकेतस्थळावरून करणं शक्य आहे. राज्य शासनानं शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयेपर्यंतचं थकीत पीक कर्ज माफ करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली होती. तथापि या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता दिनांक 24 मार्च 2020 पासून संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे या कर्जमुक्ती योजनेशी संबंधित पोर्टलवरील ई-केवायसी प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. या दरम्यान ज्या शेतकऱ्यांची नावं कर्जमुक्ती यादीमध्ये आली आहेत त्यांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे अशा शेतकऱ्यांना सन 2020-21च्या खरीप हंगामात नव्यानं पीक कर्ज वाटप करण्यासाठी दिनांक 22 मे 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्यामुळे योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर असलेली रक्कम शासनाकडून येणं दर्शवावी आणि अशा शेतकऱ्यांना बँकेनं पीक कर्ज वाटप करावं अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशावेळी कृषीच्या माध्यमातून या देशाची अर्थव्यवस्था उभी राहू शकते. खरीप हंगामाच्या मुहूर्तावर पीक कर्जासाठी नियमांचं पालन करून भंडारा जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांना फास्ट ट्रॅक मोडवर कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. पीक कर्ज वाटपासाठी महसूल, कृषी आणि बँक सखी असा टास्क फोर्स तयार करण्यात यावा असं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद सभागृहात आज विविध विषयांचा आढावा पालकमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. खरीपासाठी पीक कर्ज वितरणाचा 426 कोटी 25 लाख रुपये एवढा लक्ष्यांक जिल्ह्याला प्राप्त आहे. त्यापैकी 48,247 सभासदांना 239 कोटी 67 लाख रुपयांचं पीक कर्ज वितरित करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या घरातील कापूस खरेदीबाबत गेल्या आठवड्यात यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी एम.डी. सिंग यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. यात सीसीआय आणि कॉटन फेडरेशन यांना कापूस खरेदीबाबत अंतिम नियोजन सुद्धा आखून देण्यात आलं होतं. त्यानुसार रोज किमान किती गाड्या कोणत्या जिनिंगवर जाईल आदी सूचना देण्यात आल्या. तरीसुद्धा दारव्हा इथल्या जाधव जिनिंगमध्ये कापूस खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्यानं जिल्हाधिकारी सिंग यांनी संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. ठरवून दिलेल्या नियमानुसार कापूस खरेदी झाली नाही तर यापुढे कडक पावलं उचलण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. गोंदियाकडून चांदा फोर्टच्या दिशेनं येणाऱ्या रेल्वेच्या मालगाडीनं मूल शहरातील शासकीय वसतिगृहाजवळील रेल्वे रुळावर आज पहाटे रानडुकराच्या कळपाला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात 11 रानडुकरं जागीच ठार झाली. वनपरिक्षेत्र नागभीड अंतर्गत शेतीची कामं करण्यासाठी गेलेल्या राजेंद्र संभाजी गणवीर या शेतकऱ्यावर काल सायंकाळच्या सुमारास वाघानं केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. कोरोना संकटकाळात मास्क निर्मितीच्या कामानं अमरावती जिल्ह्यात महिला बचत गटांना रोजगार पुरवला असून उमेद अभियानात बचत गटांद्वारे सुमारे 1,46,930 मास्कची विक्री होऊन त्यांना अद्याप पावेतो 17,25,519 रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली. ठाकूर यांच्या प्रयत्नाने प्रारंभी कारागृहातील बंदीजनांकडून आणि त्यानंतर कस्तुरबा महिला बचत गट समितीकडून सोलर चरख्याच्या माध्यमातून मास्क निर्मिती सुरू करण्यात आली. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातही बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मास्क निर्मिती सुरू करण्यात आली. जिल्ह्यात एकूण 178 समूह हे मास्क बनवण्याच्या कामामध्ये गुंतले आहेत. आजपर्यंत 1,51,255 मास्कची निर्मिती झाली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. फेरीवाल्यांना सूक्ष्म कर्ज पुरवठ्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सिडबी आणि केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार. राज्यातला कोविड-19 रुग्णवाढीचा वेग कमी, रुग्ण बरे होण्याचा दर 50.49%. राज्यातल्या उद्योगांमध्ये उपलब्ध रोजगार संधींची माहिती देण्याच्या उद्देशाने संकेतस्थळाची निर्मिती. आणि अमरावती जिल्ह्यात बचत गटांद्वारे सुमारे 47,000 मास्कची विक्री करण्यात आली. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.